नमस्कार। संतों की समाज आज महाराष्ट्र में 11,200 करोड़ रुपए के विभिन्न विकास प्रकल्पों का शिलान्यास और लोकार्पण जिनके कर कमलों द्वारा होने जा रहा है, ऐसे हमारे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री विश्व नेता आदरणीय नरेंद्र जी मोदी जी का मैं हृदय से स्वागत करता हूं। इस समारोह में महाराष्ट्र के राज्यपाल माननीय सीपी राधाकृष्ण जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे, केंद्रीय मंत्री माननीय पीयूष जी गोयल, मनोहर लाल जी खट्टर, राममोहन नायडू जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस, माननीय उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, महाराष्ट्र सरकार के मंत्री चंद्रकांत दादा पाटिल तथा सभी मंत्रीगण, सांसद, विधायक और बड़ी संख्या में उपस्थित मेरे पुणे के सभी भाई और बहनों, आज मोदीजींच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातल्या अनेक विकासांच्या कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन होतंय। शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या 3.6 किलोमीटर भुयारी मार्गाचं, स्वारगेट ते कात्रज या नवीन भुयारी मार्ग 5.4 किलोमीटरच्या भुयारी मार्गाचं भूमिपूजन, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा स्मारकाचं भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचं उद्घाटन आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यात बिडकीन या औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पण आज संपन्न होत है। हम सब जानते हैं, महिला शिक्षा की नींव रखते हुए महात्मा ज्योतिबा फुले और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, इन दोनों ने समाज को एक नई दिशा दिखाई और आज हमें गर्व है कि हम सब देख रहे हैं कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी उसी दिशा में कार्य कर रहे हैं। पिछले 10 सालों में देश की महिला शिक्षा और महिला सक्षमीकरण के लिए आदरणीय मोदी जी ने अनेक योजनाएं लाई, जैसे कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, लखपति दीदी और ऐसी अनेक बहुत सारी योजनाओं के माध्यम से हमारे देश की महिला अब आत्मनिर्भर बन रही है। आज पुणे मेट्रो मार्गाचं आपण उद्घाटन करतोय। माननीय मोदीजींना मी पुणेकरांच्या वतीनं खरं तर मनापासून धन्यवाद देईन की आजपर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुणे शहराला मेट्रो मिळाली, मेडिकल कॉलेज मिळालं, नवीन विमानतळाचं टर्मिनल मिळालं, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी वंदे मातरम रेल्वे, वंदे भारत रेल्वे आपल्याला मिळाली, मुळा मुठा नदी यांचं पुनर्जीवनासाठी हजारो कोटी रुपये आपल्याला पुण्याला मिळाले, स्मार्ट सिटीचा प्रकल्प मिळाला, चांदणी चौकासारखाचा प्रकल्प मिळाला, पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये अनेक मोठ्या संख्येनं आपल्याला ई बसेस सुद्धा उपलब्ध झाल्या आणि म्हणून आज पुन्हा एकदा पुण्याच्या नवीन मेट्रो मार्गाचं उद्घाटन करत असताना आता पुण्याच्या दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम अशा जवळपास 33 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचं आता नेटवर्क पूर्ण झालं आणि हे माननीय मोदीजींनी दाखवून दिलं की इथून माग 10 वर्षाच्या काळामध्ये भूमिपूजन व्हायची, पण 40-40, 50-50 वर्ष कधी उद्घाटन झाली नाहीत। पण माननीय मोदीजींच्या शुभ हस्ते 2014 साली पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन झालं आणि आज पुण्याच्या मेट्रोचा 33 किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला, पुणेकरांचं स्वप्न पूर्ण झालं। आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षात या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयाची कामं आपल्या राज्यात पूर्ण झाली आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपण त्यासाठी मोदीजींना धन्यवाद देऊया। आज सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होतंय, जवळपास 64 कोटी रुपये खर्च करून या विमानतळाची निर्मिती झाली। मोदीजी नेहमी म्हणतात, हवाई चप्पल पहनने वाला अब हवाई सफर करेगा, और त्याच्यासाठी म्हणून उडान योजनेच्या माध्यमातून आज देशातील सर्वसामान्य माणूस हा विमानानं प्रवास करायला लागला। उड़े देश का आम नागरिक कहते हुए आज पूरे देश में 359 हवाई मार्ग की निर्मिती पिछले 10 साल में हुई आणि ही उपलब्धी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी आहे। गेल्या 10 वर्षात देशात 74 विमानतळ नवीन झाली, 269 नवीन हवाई मार्गांची निर्मिती झाली। आपल्या देशाला नैसर्गिक 7,500 किलोमीटरची कोस्टल लाईन आहे आणि त्यासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारच्या माध्यमातून नव्यानं
आपल्याला सी प्लेन गाईडलाईनची आता नव्याने निर्मिती झाली आणि मोदींच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आता हवाई मार्ग आहे, आज आपल्याला कोस्टल मार्ग आहे, समुद्र आपल्याला धरणं आहेत आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आता त्या मार्गाने सुद्धा वाहतूक पुढच्या काळामध्ये खूप वाढणार आहे. आणि मोदीजी म्हणून सांगतात की 2047ला जो विकसित भारत करायचा आहे त्यावेळेला या देशात आज आपण जागतिक स्तरावरती 3ऱ्या क्रमांकावरती डोमेस्टिक सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये आज आपला 3रा नंबर येतो जगामध्ये. पण 2047 साली मोदीजींनी संकल्प केला की या देशामध्ये 400 विमानतळं असतील आणि आम्ही जगात पहिल्या क्रमांकावरती आज सिव्हिल एव्हिएशन मध्ये आमचं स्थान असेल. आणि म्हणून अधिक वेळ घेणार नाही, पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी आज खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्यामुळे मान्य मोदीजींचं मी पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळ्या मंडळींच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. विकसित भारताचा संकल्प घेऊन देशाच्या अमृत काळात प्रत्येक भारतीय नागरिकांचा देशावरचा विश्वास आणि अभिमान वृद्धिंगत करणाऱ्या माननीय नरेंद्र मोदीजींचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.